तर नमस्कार मंडळी, मी सॅम कुळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना मंडळी? तर मी आलो आहे माझ्या कोकण नगरी म्हणजे माझ्या गावात, इळणे गावात आलो आहे. आणि आता शिमगोत्सव चालू आहे. तर शिमगोत्सव म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आनंदाचा क्षण आहे. आपल्या गावातीलही ग्रामदैवत बाहेर निघाले आहे वेगवेगळे गाव घेण्यासाठी. तर मीही जाणार आहे पालखीसोबत. तर माझ्यासोबत भाव्या आहे. भाव्या आणि मी जाणार आहे. आंजर्ल्यामध्ये पालखी गेली आहे. मी आणि भाव्या आणि कृपेश आम्ही तिघं मिळून जाणार आहोत आंजर्ल्यामध्ये आणि पालखीचा आनंद घेणार आहोत, दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर पालखीची धमाल मजा मस्ती करणार आहोत. पूर्ण शेवटपर्यंत हा ब्लॉग पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे मंडळी. कोकण आणि शिमगा हे एक वेगळंच समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं आणि यावेळेसही पाहायला मिळेल. त्याचबरोबर मंडळी, मी एक तुम्हाला जुनी आठवण सांगणार आहे माझ्या आयुष्यामधील. म्हणजे सगळेच बरेचसे लोक तुम्हीही करत असाल कदाचित. ज्यावेळेस होळी असायची त्यावेळेस संध्याकाळी आम्ही शेतात जाऊन करवंद तोडायचं आणि त्याची चटणी, गोड चटणी करून खायचो. आणि ते होळी लागल्यानंतर किंवा होळीच्या आधी सगळ्यांनी मिळून वाटून खायचो. ते एक वेगळीच धमाल होती, वेगळीच मजा होती. कदाचित तुम्हीही अनुभवली असेल एक वेगळी मजा. तर मंडळी, जाऊया आपण आंजर्ल्यामध्ये आणि मजा घेऊया आपल्या कोकणाची. आणि शिमगोत्सव आहे, तर चला मंडळी जाऊया आंजर्ल्यामध्ये. आम्ही आता बाईकवरून आपल्या गावातून निघालो आहोत. 20 ते 25 मिनिटात आपला प्रवास असेल आणि तिकडे आपण 20 ते 25 मिनिटात पोहोचणार. तर मंडळी, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि आपण आंजर्ल्यातील तरी बंदरजवळ पोचलेलो आहोत. आणि आपण पाहू शकतो आपले दैवत पालखीमध्ये बसले आहेत. लागला पण नाही आणि हे करणार झाला फक्त मला हे करतो शिगड्या बाबा चाललं. पालखी भोसल्यांकडे बसली आहे आणि गावातील महिलांनी आपल्या खेळांना दुपारचं जेवण घेऊन आले आहेत. ना काय मुलखेड्यांचे जेवण चाललंय दुपारचा? बोला. पालखी पण नाचला तर हरणाला जाणार. कुठे आली पालखी? तरी होणार, तरीत जाणार आम्ही नदी पार करून हरणाला पाण्यात घालायचं. शिमग्याचा माहोल कसा आहे? अगदी मस्त पाहिजे. आणि आनंदी आनंद खाऊन पिऊन. खजवाल, गावचा खजवाल. बघ्या भाकऱ्या, चटणी त्यांच्याकडे घ्या, त्यांच्याकडे माहिती घ्या, थोडी यांच्याकडे घ्या माहिती. माझ्याकडे मस्तपैकी हिरव्या वाटाण्याची फ्लावर वाटाणा, आमची भात मस्त. पालखीचा कार्यक्रम कसा झाला ते सांगा. हो खांबे, पालखीचा कार्यक्रम कसा झाला ते सांगा. कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास. ह्या पंचक्रोशीमध्ये चांदण्याचा असा कार्यक्रम आपल्याकडे चाललेला आहे आणि विजयगाव एक नंबरला आहे. आता मी काय बोलतो, आता जर तुम्ही लोक मुंबईला वाट बघत असाल की आपली पालखी बाहेर पडलेली आहे, तिथपासून आपल्या खेळी कशी आहेत, सर्व खेळी आपल्या व्यवस्थित आहेत.
जेवण खावण व्यवस्थित करतायत आणि त्याच्याबद्दल नाही. बरोबर आहे. बरं सांग ना, जेवण खावण व्यवस्थित करतायत आणि आम्ही आज जो सोमवारपासून 4 दिवस बाहेर आहोत. 4 दिवस बाहेर असल्यानंतर सर्व परिसरामध्ये की असं लोक बोलतात की इंडियाची पालखी 1 नंबर. बरोबर. आजूबाजूच्या पार्क्या येतात आम्ही बघतो, पण देव सर्वीकडे फिरताय त्याच्याबद्दल. तू बोल ना, तू बोल. नाही तुम्हीच बोलले बरोबर. गावाला अण्णा आपल्या देवाला काय साकडं घातलंय तुम्ही? म्हणजे आम्ही हो. टाकलं काय करतो माहिती आहे? 12.5 गाव फिरायचं, 12.5 गाव फिरून आपल्या गावात यायचंय. नाचत काचत नाचत वाजत आम्ही फिरून येऊ, 12.5 गाव घेऊन येऊ. अरे आमच्या पायात चप्पल नाही, आमच्या बाहेर चप्पल नाही, 4 दिवस अंघोळ नाही. काढता जेवण 3 दिवस खातो. माझे तर मंडई आपली जिथे पालखी बसली होती त्याच ठिकाणी दहेंचा भैरवनाथ प्रसन्न म्हणून देव आला होता. आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढचा प्रवास चालू केला. संदीप ना हे संतोष मयेकर देवा दरवर्षी तुझी खना नादानं ओटी भरतात. ती ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे, ती मान्य करून घ्यावे. जिकडं जाते तिकडं पाठीवर सादर असावे, पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो, अर्ज अस्मा, शब्द अस्कार, सर्व गोष्टी सांभाळ. तर मंडई फायनली आपलं तरीबंदर हे वाडी घेऊन झालेलं आहे आणि आपण आता पुढचा मुक्काम आहे. आपण हर्णईला जाणार आहोत. आपलं इथून तरीबंदरवरून हर्णईला जाण्यासाठी एक बोटची सुविधा करण्यात आली आहे. त्या बोटने आपण जाणार आहोत पुढे. अण्णा आता आपण कुठे चाललोय? आपण आता हरणईला अण्णाला चाललोय. गुरुवांची येते, गुरुवांची इथून पुढचा प्रवास कसा असेल? आपल्या आता तरीमधून जायचं होडीमधून हा पलीकडून आपण चालत जायचं आपल्याला. हा आता वाजलेत किती? वाजले 2:15 तर आपण पायी चालत जायचं आहे. हे बघा एवढी कडक ऊन आहे आणि पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने खेळी पालखी घेऊन विदाऊट चप्पल चाललेले आहेत. सकाळी 6 ते रात्री 9 रात्रंदिवस देवाची सेवा करायसाठी सर्व भक्त आलेले आहेत. अच्छा, आजची वस्ती कुठे असेल? गुरुवांच्याकडे जेवण अच्छा. आपली सर्व सोय असते खेळांचा आपल्या देवाचा. तर मंडळी आपण चाललेलो आहोत आता हर्णईमध्ये आणि दुपारचे वाजलेले आहेत 2:15. तर पाहू शकतो सगळे खेळी बिना चप्पलचे चाललेले आहेत. याचं कारण एकच की आपली जी दैवत आहे तिच्या सगळ्यांवरती आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे सगळे खेळी चालले आहेत आता तरीने. हा हो तर शिपाई टाक एक. सुबह हा शिपाई टाक, ह्याच्यावर बसेल म्हणजे वाजत नाही राहतील.
हो हो घेतो 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 थोडं घेतो. वाजत जा. हो थांबा माणसे अरे शिपाई तर द्यायचे होते. दोघं घरी गेलं तर चालते. दोघं पण जा. चला, दोघं पण जा. जबरदस्त. हा? दादू जबरदस्त. दादू तिकडे मारते असतो आपलं. हा समजलं घ्या. आता कोकण किनारे गेलो रे नकवा. वल्लव रे नकवा. दोघांनी हात लावा. दोघांनी मंडई आपण बोटीमधून प्रवास करून सुखकर आणि आनंदमय वातावरणात आपण आता हर्णईमध्ये पोहोचलेलो आहोत. इथून आपण पुढे जाणार आहोत. तर किती वर्षापासून चालवता तुम्ही? भरपूर वर्ष भरपूर मग किती वर्ष? 30-35 वर्ष. 35 वर्षापासून. 30-35 वर्षापासून हे आपली सेवा करतायत. हो मग एवढे वर्ष आहे ते काय. चला. धन्यवाद. आपण हर्णईला बोटीमधून उतरल्यानंतर पुढचा प्रवास हा आपला टेम्पोमधून असेल, कारण की आपल्याला ज्या वाडीमध्ये जायचं ती वाडी खूप लांब आहे. त्याच्यामधून इथून आपला प्रवास चालू होईल. त्याच्यामध्ये सगळे खेळी, पालखी, आपले देवाची काठी, झेंडे, शिंगटे सगळे घेऊन आपण या टेम्पोमधून हळूहळू पुढे जाणार आहोत. खरंच खूप सुंदर असं वातावरण वाटते, भक्तिमय.
नाव सांगा. तुझं नाव सांग. भूमी मंदारूचा. तुझं? श्रेया किशोर तुरे. त्रिशा विनायक बडदे. श्रुती राजेश रेवाडे. अस्मी हे सगळे बच्चे कंपनी आहेत. कुठल्या वाडीतून आलात तुम्ही? मोठी गोडी बाव. तुम्हाला शिमगोत्सव आवडतं पालखी खांद्यावर घ्यायला? हो. हे बघा पाठीचा नाचणी होय. जा पाठी. तुम्ही या इथं. या साईडे. विजय घे हे विजय घे. आय होप मंडळी तुम्हाला कोकणातील शिमगोत्सवाचा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल तर मंडळी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपला इन्स्टा आय डी आहे सॅम सफरनामा ब्लॉग आणि फेसबुक आय डी याच नावाने आहे. तर मंडळी आपण हळूहळू पुढे शिमगोत्सवाची मजा घेणार आहोत, आनंद सेलिब्रेट तुमच्यासोबत करणार आहोत. तोपर्यंत मंडळी बाय बाय, टेक केअर.